सईबाई, आहो सईबाई, चला बाहेर चौकात रणधुमारे उडले. ते बघा, लाल महालाचा चौक अगदी गुलालाने भरून गेलाय. चला या. कशाला? तेव्हा तर नाही बोलवलं. आता काय गाड्या मागून नयाची यात्रा? आहो सईबाई, काय झालं? एवढा मोठा तोरणा त्यावर दगडा फडकवला आणि कोणी आम्हाला एका शब्दाने सुद्धा सांगितले नाही का आम्ही मुलगी आहोत म्हणून? आहो सईबाई, आम्ही मुलगी आहोत पण निंबाळकर घराण्यातल्या. आम्हालाही तलवार चालवता येते बरं. तुम्ही शूर आहात, पण आम्हाला ही मोहीम गुप्त ठेवायची होती. का आम्ही परके आहोत? नाही, तुम्ही काळजी केली असतीत म्हणून. पण आता मी राजांना जाताना ओवाळलं नाही, त्याचं काय? अगं बाई, आमचं चुकलं, आमच्या लक्षातच आलं नाही. पण पुढच्या वेळेस आम्ही शिवबाच्या आई म्हणून नाही तर तुमच्या सासूबाई म्हणून तुमचेही हट्ट करू. हा, तुम्हाला तोरणा किल्ल्यावर जाण्याची परवानगी देतो. सईबाई, कोणी परवानगी दिली तुम्हाला? आऊसाहेबांनी म्हणाल्या स्वराज्यात आलेला पहिलाच किल्ला आहे, नजरेखाली घालून या कमी जास्त. काय? आणि पुढे म्हणाल्या तुमची लक्ष्मीची पावलं आहेत, त्याचाही स्पर्श होऊ द्या तोरण्यास. आणि आमचा स्पर्श काही वाईट आहे का? आम्ही तिथे उन्हात राहणार पळालो, उपाशी राहिलो, याचं काहीच नाही. शिवाय तसंही आम्ही तुमच्यासोबत आलो की तुम्हाला यश मिळतं असं आम्ही नाही, आऊसाहेब म्हणतात. आई साहेबांचा चांगलाच गैरसमज झालेला दिसतोय. तर आणखी म्हणाल्या आले आमच्या लक्षात, आई साहेब काय म्हणाले असतील. पण हो, उन्हातानात खेळावं लागेल. उन्हातानाचा धाक आम्हाला नका दाखवू, आम्ही कशाला भीत नाही तुम्ही सोबत असल्यावर. सोडा सोडा सोडता सांगा नाही, सोडा की. हे महासाहेब व शिवबाचे स्वराज्य आहे. येथे बलात्कार करणाऱ्या प्रत्येक नराधमास शासन हे होणारच. स्वराज्याची न्यायव्यवस्था ही प्रत्येकास एक समान. येथे लहान मोठा पाटील नोकर असा भेदभाव नाही. स्वराज्याची न्यायव्यवस्था ही स्वराज्याच्या हितासाठी आहे. त्यामुळे स्वराज्याच्या न्यायव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर हा केलाच पाहिजे. कसली न्यायव्यवस्था? मी कोणाला ओळखत नाही आणि तू कोण सांगणार मला? मी रांजाचा पाटील आहे, पाटील आहे पाटील. पण राजे बलात्काराचा गुन्हा साबित झाला आहे. पण फक्त बलात्काराचाच गुन्हा नव्हे तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. याचा वास्तवपणा इतका की याचा रयतेवर अखंडपणे अत्याचार सुरू असतो. पण तो प्रकार नजरेआड पडू दिला नाही. सरकार याने एका बाईवर बलात्कार केला व कुटुंबास डांबून ठेवले. कारण त्या स्त्रीचा नवरा हा सर्व प्रकार महासभेत सांगतो म्हणाला म्हणून. बापूसाहेब परवानगी मागण्यास आले होते तेव्हा सरकार जातीने उपस्थित होते. कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडावयास नको म्हणून याचे डोळे. नको नको राजे, माफी करावे. डोळे फुट नका सरकार, डोळे फुट नका. याच्या डोळ्यावर पट्टी बांधावी. लय उपकार झाले सरकार, लय उपकार झालं. पुण्यातच दिवस रात्र उपाशीपोटी ठेवा. याच्यासारख्या नराधमाला भूक लागेल ती केवळ अन्नाची. व रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करून टाका. याला चाबकाचे सकाळ संध्याकाळ 5-5 फटके द्या व बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंग करावा. हात पायकलम करा याचे. माफ करा सरकार, माफी करा, माफी करा सरकार. कड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? होय राजे, सांगा. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला या जहागीरचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले, पण गड्यांनो मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या हंजीने पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूना अनेक परकीय राजवटे आहेत, त्यांमध्ये सारखी युद्धे चालू असतात. त्या युद्धात आपली माणसे नाहक मरतात, कुटुंबाच्या कुटुंबे देशोधडीला लागतात, आपल्या मूर्खाची धूळ ठाण होते. इथे सोसून हे आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ झटायचे? सांगा सांगा गड्यांनो, सांगा. वतनाच्या लोभाने आपण हे असे चालू द्यायचे का? बोला बालराजे, बोला. आपले मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावरती तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आमचे प्राण देऊ. भले शाबास. गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे.
सर्वांनी आपले प्राण हे अर्पण करायला तयार व्हायचे. तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्षी ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी. आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. कामगिरी आम्ही करण्यास तयार आहोत. च्या कृपेने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आता आपण पूर्ण करूया. हे सर्वसाक्षी रोहिणेश्वरा, आम्ही शपथ घेतोय स्वराज्याच्या संस्थापनेची. परकीयांसमोर गुरमिसाट होणाऱ्या लाचार हातांमध्ये अस्मितेचे बळ यावे. प्रत्येकाचा व्यक्तिगत धर्म देव सुरक्षित राहावा. त्यागाच्या भगव्या ध्वजाखाली तो नांदावा. जुलमी सत्ताधीशांच्या आणि आमच्या रक्ताने स्वतंत्र देवतेचा मळवट भरून आम्ही आमच्या मातृभूमीचे सौभाग्य प्रातः काळच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी ठेवू. जय शिवशंभो. नूर खान, तू आमच्याच महालात येऊन आम्हालाच मारण्याचा प्रयत्न केलास. तुला शिक्षाही मिळालीच पाहिजे. तुला यावर काही बोलायचे आहे का? आपका गुनेगार होकर पूछता हूँ, आपको कैसे पता चला कि मैं आपकी हत्या करने आया हूँ? ते मी सांगेनच, पण मला हे सांग की आमची हत्या करताना तुझे हात कसे काय थांबले? एका हत्याराकडे माणुसकी अजूनही कशी काय शिल्लक? तुझे हात का थरथरले ते आम्हाला माहित आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे. आप कैसे जानते हो? आप हमारे ही प्रदेश हो, ये भी मैं जानता हूँ. मैं आपका गुनेगार हूँ राजे, आप मुझे दंड दीजिए. आप रुक क्यों गए राजे? एक गुनेगार के मन में अभी भी इंसानियत की आत्मा पैदा है, उसे हम कैसी सजा दे? शाबाश शिवबा. तुम्हें आजाद किया. शिवबा, आप नूर खान को अपने सैन्य में सम्मिलित क्यों नहीं करते? जैसे आपकी आज्ञा मां साहेब. नूर खान, तुम आज से हमारे सैन्य का एक हिस्सा हो. अपने स्वराज्य के लिए अपना कर्तव्य निष्ठापूर्वक करो. बेशक. हुजूर शिवाजी राजे की जय. हुजूर शिवाजी राजे की जय. मुजरा असावा मासाहेब. शिवबा, तुमच्या मनात नेमकं चाललं तरी काय? क्षमा असावी मासाहेब, आमचं काही चुकलं का? पहिल्यांदा तुम्ही तोरणा किल्ल्यावर विजय मिळवण्याचं आव्हान केलात, त्यानंतर नूर खानाला तुमच्या कक्षापर्यंत येऊ देण्याची योजना आखली. शिवबा, तुम्हाला काही झालं असतं तर? तुम्ही ज्याला वीरता समजता तो तुमचा गैरसमज तर नाही ना? मासाहेब, आम्ही आपणाकडून सदाचार, कूटनीती, राजनीती हे सर्व काही शिकत आहोत, परंतु इनायत खानासारख्या क्रूर माणसाला या गोष्टी शोभून नाही दिसत. तो केवळ आमच्या शिक्षणाचे पात्र आहे. आम्ही सहमत आहोत. जेव्हा तुम्ही कृष्णाजी बांदल आणि मिया रहीम यांच्यावर आक्रमण केले होते तेव्हा आम्ही असहमत होतो. आम्ही तुमच्या विचारांना विरोधही केला होता, कारण आम्हाला रक्तपात नको होता. जर कोणी तुमच्या हत्येचा प्रयत्न करीत असेल तर इनायत खान सारख्या क्रूर माणसाला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. जशी आपली आज्ञा मासाहेब. मासाहेब, आम्ही तोरणागडाच्या मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले आहे. शिवबा, तुमचे सहकारी तोरणा किल्ल्याच्या मोहिमेसाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहेत का? आम्ही तुम्हाला मोहिमेसाठीची तयारी करताना बघितले. सहकाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती आहे, पण दृढ विश्वास नाहीये. शिवबा, दृढ विश्वासावर इच्छाशक्तीने मात करता येते. त्या सर्वांमध्ये तुमच्यासारखी इच्छाशक्ती हवी. जर न्यायासन निर्माण करायचं असेल तर सिंहासन निर्माण करावे लागेल, तरच तोरणा किल्ल्यावर विजय मिळू शकता. शिवबा, जशी आपली आज्ञा मासाहेब. तोरणेचा किल्ला आपल्या स्वराज्याचे तोरण बनेल व दिल्लीतल्या लाल किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचे पहिले पाऊल असेल. गड्यांनो, हा किल्ला आपल्याला हवा आहे. पण शिवबा, हा किल्ला तर आदिलशाहीतील महत्वाचा किल्ला आहे, यावर ताबा मिळवणं अशक्य आहे. पण आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण असंभव हे संभव करून दाखवू.
शिवराय व जिजामाता गडावर आले. त्यांनी तो किल्ला पाहिला. त्यांना धन्य धन्य वाटले. इतका मोठा, भक्कम, मजबूत गड स्वराज्यात आल्याने सर्वांना आनंदी आनंद झाला. शिवरायांनी किल्ल्याचे प्रचंड गड असे नामकरण केले. मावळ्यांमध्येही एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. प्रत्येक मावळ्याला एक वेगळे स्फुरण चढले. सर्वांनी शिवरायांचा व जिजाऊंचा जय जयकार केला आणि हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. विश्ववंदिता शाहस्नो शिवसैषा पुत्रा भद्राय राजते हृदयात जागू दे पुन्हा माता दांडिडा जोश दाही दिशी घुमोदशी छत्रपतींचा घोष हृदयात जागू दे पुन्हा आता